हॅलो एव्हरीवन. 2 आठवड्यापूर्वी मी माझा वर्कआउट स्प्लिट चेंज केला होता. जो आधी होता, बेसिक होता वर्कआउट स्प्लिट माझा, की मंडेला चेस्ट करायची, मग बॅक करायची, मग शोल्डर करायची, मग लेग्स करायचं, मग अपर बॉडी, सॉरी, मग बायसेप ट्रायसेप करायचे असं. आता मी माझा वर्कआउट स्प्लिट थोडा चेंज केला आहे आणि आय मेड इट मंडेला अपर बॉडी, मग लोअर बॉडी, मग त्याच्यानंतर पुश पुल लेग्स, आणि मग नंतर एक सॅटर्डे उरतो, त्याच्यामध्ये मग मी फुल बॉडी करतो हलकी फुलकी, अँड संडे रेस्ट. ह्याच्यामध्ये मला एक फरक जाणवला आहे की माझ्या बॉडीची स्ट्रेंथ, माझ्या माझं मेटाबॉलिझम हे खूप प्रमाणाने इन्क्रीज झालं आहे, हे मला फील होत आहे. सी, दॅट इज माय पर्सनल एक्सपिरियन्स. यू कॅन हॅव युअर ओन ओपिनियन्स अँड दॅट्स अप टू यू. सो बट आय फील वर्कआउट स्प्लिटमुळे तुमच्या वर्कआउटमध्ये खूप मोठा एक गॅप आहे तो फिल होऊ शकतो. सो लोक जे वर्कआउट स्प्लिट बोलतायत, तर तुम्ही तो फॉलो करा. आय फील की त्याच्याऐवजी तुमच्या लाईफस्टाईलनुसार जो तुमचा वर्कआउट स्प्लिट आहे तो तुम्ही अडॅप्ट केला तर तो जास्त प्रमाणात चांगला पडेल आणि जास्त प्रमाणात तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतील. माझी जी लाईफस्टाईल आहे, इट्स व्हेरी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल. सो जसं की मी झुंबा शिकवतो, मी डान्स शिकवतो, मी योगा शिकवतो. ही माझी लाईफस्टाईल आहे. सो दिवसभरातून 2 झुंबा सेशन होतात, एक योगा सेशन होतं, मग डान्स सेशन सॅटर्डे संडेजला होत असतात. ओके, तर ही अशी लाईफस्टाईल आहे. तर मग माझे दिवसभरामध्ये 500 to 550 कॅलरीज असेच बर्न होऊन जातात, म्हणजे ह्या माझ्या कामामध्येच. आणि जे नॉर्मल आपले लाईफ काय बोलतात, जे ट्रॅव्हलमध्ये कॅलरीज बर्न होतात ते मी काउंटच करत नाहीये असं. तर त्यानुसार मला माझा वर्कआउट स्प्लिट असं वाटत होतं की मला काय रिझल्टच देत नाही. सो त्याच्यानुसार मग मी असेच जरा गुगलवर आणि यूट्यूबवर थोडं सर्च केलं, आणि देन आय गॉट टू नो दॅट जो वर्कआउट स्प्लिट आता मी फॉलो करतो आहे, अपर बॉडी लोअर बॉडी पुश पुल लेग्स वाला, तो जास्त मला बेनिफिशियल पडेल. म्हणून मी तो 2 वीकच्या ट्रायलवर यूज केला होता, अँड आय रिअली फील इट्स बेनिफिटिंग मी. कारण मी कधीच, आज पहिल्यांदा मी 140 kg फ्रंट स्क्वॉट्स मध्ये उचलले, नॉट फ्रंट स्क्वॉट, बॅक स्क्वॉट मध्ये 140 kg उचलले, 1 रेप मॅक्स मारलं, बट आय डिड दॅट. आय नो जे खूपच एक्स्ट्रीम बॉडी बिल्डर्स असतील त्यांच्या प्रमाणात हे काहीच नाहीये, बट आय एम टॉकिंग अबाउट माय सेल्फ. मी कधीच 140 kg उचललं नव्हतं, आणि आफ्टर गोईंग ऑन दिस वर्कआउट स्प्लिट आय डिड इट इन 2 वीक्स. कळतंय का? म्हणजे there's a huge difference in the workout splits असं. आणि त्याच्यामुळे माझ्या बॉडी स्ट्रेंथमध्ये पण खूप मोठा फरक पडला. त्याच्या आधीचीच गोष्ट आहे, मी 20 kgs काय बोलतात वेट घेऊन, 20 kgs ऑन माय शोल्डर्स, मी 50 वॉकिंग लंजेस केले. आणि अगेन दॅट हेल्प मी अ लॉट, कारण हा वर्कआउट स्प्लिटमुळे मला ते करता आलं. आधी मला नव्हतं जमत, ऑनेस्टली. आधी मला नव्हतं जमत, पण आता मला करता आलं, बिकॉज मे बी माझं बॉडी, हे जे वर्कआउट स्प्लिट आहे त्याच्यामुळे मला करता येत आहे. आणि मेन म्हणजे वर्कआउट स्प्लिटमुळे माझे मसल्स खूप, काय बोलतात, स्ट्रेंथ स्ट्रेंथ वाढली आहे माझ्या मसलमध्ये. त्यामुळे माझं मेटाबॉलिझम पण वाढलं आहे, माझं प्रोटीन इंटेक पण वाढलं आहे. सो प्लीज, तुम्ही पण तुमचा वर्कआउटचा जो स्प्लिट आहे, तुमचा दुसरा मित्र करतोय म्हणून तुम्ही करता तसं करू नका. तुम्ही तुमचा वर्कआउट स्प्लिट वेगळा ठेवा, तुमच्या लाईफस्टाईलनुसार ठेवा. ते जास्त तुम्हाला बेनिफिशियल पडेल. आणि तुम्हाला असं फक्त वाटतं की वर्कआउट फक्त जिम पुरतं आहे, नो, वर्कआउट ही तुमची लाईफस्टाईल आहे. आणि वर्कआउटने पण तुम्हाला तेवढीच मेंटल स्ट्रेंथ मिळते, आणि तेवढीच फिजिकल स्ट्रेंथ तर मिळतेच ऑफकोर्स, अँड ऑफकोर्स यू लुक गुड अमंग ऑल पीपल. And yeah, that's all. So please keep working out and at least show up for the gym. Yeah, please. Bye.